आणि दहिसर स्पोर्ट्स क्लब दोनों भी टीम से निवेदन है कृपया करके आप आपका एक खिलाड़ी कॉमेंट्री स्टुडिओ में भेजे। दोघांना विनंती आहे की आपण आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। आरएस ग्रुप प्रेझेंट आरएस क्रिकेट क्लब आणि सायबा क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतात ड्रच ट्रॉफी बाल दिनानिमित्त विशेष अशी ही स्पर्धा मागील वर्षी सुद्धा खूप चांगला थाट या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज यावर्षी पुन्हा एकदा अंडर 15 15 वर्षांतर्गत असणारे खेळाडू आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। नारंगीचं ऐतिहासिक मैदान पुन्हा एकदा सज्ज झालंय अशाच प्रकारच्या काही भारत स्पर्धांसाठी आणि त्याबद्दल लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो यामध्ये 15 वर्षाखालील खेळाडू आपले रंग उधळताना दिसतील। रश ट्रॉफी चिल्ड्रन्स डे म्हणजेच बाल दिनाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते। यावर्षी पुन्हा एकदा याच चिल्ड्रन्स डेचं औचित्य साधून 14 तारखेला शुभारंभ आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील ही पहिली मॅच 8 संघांमधील भिडंत असेल। 8 संघ म्हणजे 5 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान भेटू। त्या अगोदर आज उद्घाटन सोहळा असल्या कारणाने एक मॅच जी शेड्यूल केली गेली आहे त्यापैकी एक मॅच म्हणजे आरएस आवाज अकॅडमी आणि त्याच्या समोर दहिसर स्पोर्ट्स क्लब असं या मॅचचं। एक कार्तिक इकडे बसशील का तू? आमच्या दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत त्याचबरोबरीनं सलामीर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत। कोण आहे इकडे? इकडे कोण आहे? बॅटिंगला कोण आहे? बॅटिंगला वासिक स्ट्राईकला आणि प्रेमसिंग नॉन स्ट्राईकला राईट। आवर्स अकॅडमीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी आमंत्रित केलं बॅटिंग स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण साठी आमंत्रित केलं गेलं होतं ते दहिसर स्पोर्ट्स क्लबला। ही एक्स्ट्रा टीमच आहे बरं 3 3 6 आणि 2 8 3 प्लेयर शॉट म्हणतोय। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा घेऊन जातोय सरळ या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानात ज्या ठिकाणी रणसंग्राम रंगताना दिसणार आहे आणि त्याची पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे। बरोबर याच्यातून येते येस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी हो उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंच वळत असताना सांगतात येस इट इज अ वाईट बॉल वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न म्हणता येईल कारण उजव्या अष्टीच्या जास्त बाहेर जाणारा चेंडू होता। संध्याकाळचं सत्र आहे म्हणजेच काय तर दबाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो आणि या सर्व बाबींना ध्यानात ठेवत असताना आवाजने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। पहिला चेंडू स्क्वेअर असल्या कारणाने एका धावेने धावफलकाची सुरुवात झाली आहे। सिंगल रन एक धाव धावफलकावरती जोडली जाते। काय म्हटलं बोलायचं ना पुरवच्या अगेन्स्ट खेळला गेला हा फटका गलीमधून ट्रॅव्हल होत होता चेंडू मैदानाला गरंगळत आला ते कापेट निघून जात होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळाली। खूप चांगली चुरस या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल। मागील वर्षी आवाज खूप चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळाली होती। अरे यांना बाहेर सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये प्रेम आहे ना तो प्रेम सिंग स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल आणि खूप वेगळी मजा असते ज्यावेळेला अंडर 14 अंडर 15 चे खेळाडू खेळताना दिसतात। लेदर बॉलचा तो क्लास आणि त्यानंतर तेच तर्रार गोलंदाजी करणारे गोलंदाज मध्येच एखादा फिरकी गोलंदाज आणि त्यांच्या अगेन्स्ट
खेळ करत असताना फलंदाजाची होणारी ती कसरत, या सर्व बाबी आकर्षित करतात प्रत्येक प्रेक्षकाला, आकर्षित करतात मैदानावरती उपस्थित प्रत्येक दर्शकाला त्यांच्या खेळाला पाहण्यासाठी. शानदार डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता, उसळी थोडीशी जास्त आणि अनपेक्षित ती उसळी असल्या कारणाने फलंदाजाला रीड करण्यात अडचण, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. आतून बाहेर निघणारा चेंडू, काय शानदार डिलिव्हरी होती. फुलार चेंडू हाताळायचा होता, परंतु जसा काटा बदलला, ज्या प्रकारे स्विंग झाला चेंडू, फलंदाजाला अनप्लेबल होत असताना बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतात आणि प्रेमवरती जसं हे चेंडू निर्धाव येणार तसं धडपड सुद्धा वाढणार आहे. T20 क्रिकेट आहे, पहिल्या 6 षटकांचा पॉवर प्ले कशा प्रकारे खेळायचा, कशा प्रकारे 6 षटकांमध्ये धावा बनतील यासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु या 6 षटकांमध्ये धावा कशा प्रकारे रोखल्या जाऊ शकतात यासाठी प्रयत्न. हो, क्या बात आहे, पुन्हा एकदा अनप्लेबल. द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळावा की फक्त दिशा द्यावी अशा काही मानसिकतेमध्ये असताना बाहेर निघेल असा चेंडू वाटत होता, परंतु ज्या प्रकारचा अँगल क्रिएट केला होता गोलंदाजाने त्या अँगलला पाहता चेंडूला वळणं तितकं सोपं राहिलं नाही आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होती. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली, स्पेअर लेगला थोडासा बॅकवर्ड पोझिशन मध्ये एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ऑन साइडला फ्लिक केलं चेंडूला, फक्त दिशा दिली, तिथे एकदा धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, हा खराब कॉल आहे. खूप ऍडव्हान्स आले होते, परंतु फेकी ही तितकीच उशिराने आली आणि त्यामुळे प्रेमला एक जीवनदान मिळालं असं मी म्हणेल. एकदा धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धाबा बिनबाद आवाज. सर 5 बॉल आहे, 1 बॉल बाकी आहे, प्लीज 1 बॉल बाकी आहे. पहिला बॉल वाईड होता. काय लास्ट बॉल. अखेरकार शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय आणि पहिल्या षटकाचा अखेरकार खेळ संपतोय. 3 धावा धावफलकावरती बिनबाद आवर्स. रश ट्रॉफी 2024 आपण पाहतात. उद्घाटन सोहळा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय पंकजी ठाकूर साहेब त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक सुद्धा आपण होताना पाहिली आणि अखेरकार रश ट्रॉफीचा हा शुभारंभ त्या पहिला मॅच च्या बरोबर होताना पाहतोय. रुद्र नवीन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते पॅव्हेलियन एंड कडून आणि आता स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा प्रेम सिंग पाहायला मिळतील. तितकंसं चांगलं षटक राहिलं नाही प्रेम सिंग साठी, कारण जे 3 निर्धाव चेंडू आले होते त्यानंतर चौथ्या चेंडूवरती त्याने पहिली धाव अर्जित केली आणि ती स्ट्राइक रोटेट केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला त्यांना स्ट्राइक वरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि या वेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. लॉंग स्टॉप. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र धाव पूर्ण केली जाते. बघा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणाकडे झुकताय. लॉंग स्टॉपच्या जवळ येऊन तो उभा राहिला आणि त्यामुळे त्याला हा चेंडू फील्ड करणं सोपं राहिलं. सिंगल धाव येताना आपण पाहिली. प्रेम तितकासा कॉन्फिडेंट वाटत नाही आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील. पहिल्या 6 षटकांचा खेळ खूप महत्वाचा आहे. T20 क्रिकेट खेळत असताना 6 षटकामध्ये येणाऱ्या धाबा या तुम्हाला खूप मोठं बळ देऊन जातात. हो, तर नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर कदाचित डायरेक्ट हा चेंडू गेला आणि त्यामुळे पंच इथे दंडित करतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बघा पॉवर प्ले मध्ये 2 गोष्टी असतात. जर का तुमच्या धावा येत तुम्ही जर का धावा मोठ्या प्रमाणात बनवल्यात तर विकेट सुद्धा तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे. जर का पॉवर प्लेच्या षटकांमध्ये विकेट धावा बनवण्याच्या नादामध्ये विकेट जर दिला तर मात्र त्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या 15 षटकामध्ये तो वेगळ्या रीतीने दिसून येतो. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. यावेळेला कोणत्याही प्रकारची हालचाल फलंदाजाकडून पाहायला मिळाली नाही.
निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कोणत्या प्रकारचं अग्रेशन इथे फलंदाजाच्या माध्यमातून दिसत नाहीये, तितका आक्रमक पवित्रा नाहीये. आबस काय विचार करते, किती धावांपर्यंत मजल मारावी जेणेकरून एक चांगल्या स्थितीमध्ये ते स्वतःला बघतील. दिशा दिले डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॅटिंग करत असताना. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा वासिफ त्यावेळेला दिशा दिली चेंडूला पॉइंट मध्ये क्षेत्र त्यानं तर वेगानं फेकी केली आहे, परंतु त्याचा तितकासा काही परिणाम नाही होताना दिसतीये. आक्रमक फटके कधी येणार, पॉवर प्लेचा फायदा कधी उचलला जाणार याची उत्कंठा सर्वांना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि हा 6 षटकांचा जो खेळ आहे तो या पहिल्या इनिंगला दिशा देणारा असणार आहे. प्रेम सिंग पुन्हा एकदा. क्या बात आहे, शानदार गोलंदाजी. कोणत्या प्रकारे हात खोलू देत नाहीयेत. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारे फलंदाज रिस्क घ्यायला तयार नाहीये. आणि असं असताना 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आवाज अकॅडमीच्या. निर्णायक 2 षटक आपण पाहिली. काय गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळेल का, की ज्या अनुषंगाने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती पुरवणे शानदार गोलंदाजी सुरुवात वाईटली केली, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला तो खरोखर बाखणण्याजोग्य होता. प्रेमला पूर्णपणे शांत ठेवलं आणि त्याचं फलित म्हणून फक्त 3 धावांचं ते षटक येताना पाहिलं होतं. पुन्हा एकदा पुरव राईट मोर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आतल्या दिशेने इन्स्विंगर चेंडू आपण पाहिला आणि यष्टरक्षकाला जज करण्यामध्ये सुद्धा तितकीशी अडचण निर्माण झाली आणि एकदा चपळाईनं तिथे वासिफने धावून कंप्लीट केली आहे. वासिफला तितकीशी जास्त संधी मिळालेली नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट मात्र माणसे बांधून ठेवली की स्ट्राईक रोटेट मोठ्या प्रमाणात करेल आणि त्याचा फायदा सुद्धा आणि त्या पवित्रामध्ये त्याला यश सुद्धा येताना पाहिलं होतं. पुरव पुन्हा एकदा प्रेम समोर. शानदार शानदार कनेक्शन आहे. वाईड यॉर्कर पद्धतीने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या प्रकारे हा चेंडू बॅटचा स्पर्श घेत असताना निघून गेला बाकडा पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. चेंडूला अडवला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं. फलंदाजावरती जर का दडपण जास्त येऊ द्यायचं नसेल तर मात्र धावपला खालता बोलता ठेवणं गरजेचं आहे. सातत्यानं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचे आहे जेणेकरून गोलंदाजावरती एक वेगळं दडपण येईल आणि ते करण्याचा माझा प्रयत्न आता दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. फक्त दिशा दिली आहे, चांगल्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान करतायत आणि पुरव आणि रुद्र दोघांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे कोणत्या प्रकारचा तिथं जर का चेंडू मिस झाला तर सरळ यष्टांचा वेध घेईल, अन्यथा कोणत्या वेगळ्या प्रकारे विकेट फेटण्याचे चान्सेस वाढतील. या क्लिअर माइंडसेट गोलंदाजी करत असताना यावेळेला वेगाने चेंडू मागे निघून गेला, परंतु पुन्हा एकदा बॅक करत असताना लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा आतमध्ये 38 सर्कलच्या थोडा बाहेर तैनात होते आणि इथे नो बॉल आणि एक धाव बक्षीस स्वरूपाने म्हणजे ज्या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आता या फ्री हिटला प्रेम सिंग कशा प्रकारे खेळतात, जो जे दडपण प्रेमवरती आपल्याला बघायला मिळालं होतं तिथून त्या दडपणाला पूर्णपणे भेदण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे प्रेमकडे आणि प्रेम त्या सुवर्ण संधीचा कशा प्रकारे फायदा उचलतो हे आपण पाहणार आहोत.
आतून बाहेर निघणारा चेंडू होता. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी शॉर्टमध्ये तैनात, परंतु ज्या वेगाने आले, ज्या चपळाने चेंडू अडवला, विकी केली. कोणत्याही प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. तितकासा चांगला फायदा उचलू शकले नाहीयेत प्रेम सिंग. पुरवणे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, जरी अतिरिक्त धावा त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येताना दिसले असल्या तरी सुद्धा जर कंट्रोल, जो नियंत्रण आपण पाहिलंय लाईन वरती, तो खरोखरच वाखडण्याजोगे आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. 13 2 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. एक मात्र चांगली बाब आबाजसाठी, कोणत्या प्रकारचे विकेट आले नाहीये, घाई गडबड नाहीये, धावा मोठ्या प्रमाणात येत नाहीत, परंतु इथे काही या षटकामध्ये मोठा फटका येईल का? आणि आता खूप चांगला फटका. यूज ऑफ द पेस, गतीचा पुरेपूर वापर, आणि जो क्षेत्ररक्षक गलीमध्ये थोडासा झुकता होता, त्यामुळे डीप मध्ये थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन नव्हता, त्याचा फायदा झाला आणि चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. इनिंगचा पहिला चौकार प्रेमच्या बॅटमधून येतोय. सातत्यानं बाहेर निघणारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय असावा म्हणून फक्त दिशा दिली आहे आणि खूप चांगला फटका सजवत असताना चेंडूने सीमारेषा गाठली आहे. 4 धावा. एक चौकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणाची सजावट पुन्हा एकदा बदलत असतानाच आता डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलंय, म्हणजे थर्ड मॅन सुद्धा लगावण्यात आलाय. आणि जो क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये डीप मध्ये उभा होता त्याला पुढे बोलवलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आता हलकेसे स्टेप आउट झाले आणि त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या चेंडूला केला गेला. तिथे एकदा धाव कंप्लीट. अखेरकार तिसरं षटक सुद्धा होते संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आवर्स अकॅडमी. तीन षटकं संपली, 6च्या सरासरीनं धावा बनल्यात. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू वासिफने खेळल्यात, 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 10 चेंडू प्रेमने खेळले, त्यामध्ये 9 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. 9 मध्ये एकाचा समावेश आहे. त्याचबरोबरीनं पुरवचं जे षटक आहे, पहिल्या षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितला तर 9 धावा येताना आपण पाहिल्यात आणि ओव्हरऑल त्याच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 15 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज रुद्र, पुन्हा एकदा रुद्राला पाचारण करण्यात आले. रुद्राने खूप चांगली गोलंदाजी केली होती, त्याने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. रुद्र आला 4थं षटक घेऊन. 3 षटकाची कहाणी संमिश्र, दोघांसाठी समान इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे 1 धाव. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. संत सुरुवात, शांत सुरुवात आणि या सुरुवातीनंतर असं वाटतंय की जशी जशी पार्टनरशिप पुढे जाईल त्यानंतर मोठे ब्लास्ट बघायला मिळतील. पाया रचला जातोय आणि स्ट्राईक रोटेट आता सातत्यानं होताना पाहायला मिळते. ज्या 2 षटकांमध्ये धावा थांबल्या होत्या त्यानंतर मागील षटक थोडस त्या धावांना बढावा देणारा आपण पाहिलं. वेगाने ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि हवेला चेंडू गेलाय. ओव्हर 3च्या रूपाने किती धावा मिळतील, कोणत्याही प्रोडक्शन टीम मध्ये नाहीये आणि आउटफील्ड स्लो असल्या कारणानं इथं 1, 2 आणि 3 धावांपूर्ण पूर्ण केला जात आहे. खराब पैकी नाही, बॅक करता आलेलं नाही, खराब नाही म्हणता येणार. रिस्क घेणं गरजेची होती. यष्टांचा वेध जर का चेंडूने घेतला असता तिथून विकेट मिळायचे असे जास्त होते, विकेट मिळाली असती, परंतु जे बॅक करणं गरजेचं होतं बाकी खेळाडूने. मग जिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक म्हणा, लॉंगॉन मध्ये कोणी नव्हतं म्हणाल, मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे त्याच्या आणि जॉन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांच्यामधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि यावेळेला अतिशय चांगला फटका.
कनेक्शन चांगलं होतं, मैदानाला गरंगला तालांत कापड निघून गेलाय, चेंडू विकेट सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय द प्रेम. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू लेग स्टंप वरती जात होता आणि त्यानंतर त्याला लेग क्लिक करत असताना दोघांच्या मधील कॅपला हेरलं. डीप मध्ये कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये, त्याचा फायदा मिळाला आणि या 4 धावांची बड्डी लागली. बघा हळूहळू गिअर चेंज केले जात आहेत. ही लेदर क्रिकेटची खासियत आहे. हे बेसिक आहे. लेदर क्रिकेट ज्या वेळेला खेळलं जातं त्यावेळेला सुरुवात किती संत आहे किंवा किती वेळ तुम्ही खेळपट्टीवरती उभे राहताय त्यापेक्षा तुम्ही खेळपट्टीत उभे राहून त्यानंतर पारीला कशा प्रकारे बिल्ड करताय यावरती सर्वांच्या नजरा असतात आणि हेच लेदर क्रिकेट मधून शिकण्यासारखं सुद्धा आहे. या दोन्ही खेळाडूंनी जर आपण पाहिलं तर सुरुवात संत केली होती, परंतु आता असं वाटतंय की येणाऱ्या पॉवर प्लेच्या उर्वरित 2 षटकामध्ये किंवा उर्वरित 2.3 2.3 चेंडूंमध्ये चांगलं धावफलक पाहायला मिळेल. विकेट आली नाहीये, संकट दहशत स्पोर्ट्स क्लब साठी थोडीशी वाढतायत, कारण पॉवर प्लेने विकेट न येणं म्हणजेच येणाऱ्या 15 ओव्हर मध्ये मोठ्या धावसंख्येला आमंत्रण देण्यासारखं आहे. तुर्तास रुद्रच्या समोर सुद्धा एक चौकार लगावण्यात आला आणि प्रेम सिंग आता गिअर चेंज करत असताना बॅटम बोथ द विकेट. ओ या वेळेला काय घडलं, प्लेड ऑन या हिट विकेट बघावं लागेल. बाटला लागून चेंडू एसटी वरती आणि हताश आणि निराश चेहरा यावेळेला मैदानाबाहेर येते. पहिल्या विकेटचं पतन, चर्चा चालू होती विकेटची, विकेट आली आहे आणि त्यामुळे सेलिब्रेशन काढायची संधी सुद्धा दहशत स्पोर्ट्स क्लब च्या सर्व खेळाडूंना. नवीन फलंदाज नील पाटील मैदानात दाखल होत आहे. ब्रेक थ्रू अखेरकार मिळाला आणि एक सेलिब्रेशन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं. ज्या विकेटची गरज होती, जो आक्रमक फलंदाज आपला आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळत होता, त्याच्या बॅटमधून जवळजवळ 3 चौकार पाहिले तो मैदानात बाहेर आला आणि आता नील मैदानात आलाय. आबस अकॅडमी नाणेफेक जिंकल्यानंतर फक्त फलंदाजी करण्याचा निर्णय कितपत योग्य कितपत अयोग्य या सर्व बाबी सिद्ध करत असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकड्रॉप फेअर लेग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात शॉट्स मध्ये फील्ड केलं जाते तोपर्यंत एकदा येते. खातं खोलले वैयक्तिक नीलनं आणि वासिकला स्ट्राईक वरती आपण पाहतो. धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर 27 धाबा धावफलकावरती आहेत. 26 वरती पहिली विकेट आली. रश ट्रॉफी आपण पाहतात. चिल्ड्रन्स डे बाल दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन आणि आज त्याचा प्रारंभिक सामना आपण पाहतोय. शानदार फिल्डिंग, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे बोलवण्यात आला होता. कव्हर्स मध्ये माहित होतं की तिथे ड्राईव्ह करून एक धाव सोडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशाद्वारे तिथे चेंडू अडवत असताना कोणत्या प्रकारे धाव आलेली नाहीये आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 27 वरती धावफलक थांबलंय. बिनबाद आबर्स अकॅडमी.
4 षटकांचा स्पेल संपलाय. उर्वरित 2 षटकं पॉवर प्लेची बाकी आहेत. T20 आपण पाहतात आणि या रश ट्रॉफीचा आजचा पहिला दिवस आणि हा प्रारंभिक सामना. त्यामध्ये आवर्स अकॅडमीला आपण पाहतोय जो मागील वर्षी अंतिम सामना घेताना आपण पाहिला होता. दुसऱ्या बाजूला दैसर स्पोर्ट्स क्लब. नवीन गोलंदाज इथे इंट्रोड्यूस करण्यात आलाय. समृद्धने क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगली कामगिरी आपण करताना पाहिली. जी चपळाई त्याची होती इनफिल्डमध्ये ज्या वेळेला ते 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात होते. मागील चेंडू सुद्धा खूप त्याने चांगल्या रीतीने अडवला आणि तो आता स्वतः ॲज अ बॉलर म्हणून येत असताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षण सजावट थोडीशी बदलत असताना मिड ऑन तैनात आहे. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि थोडासा चुकता कावे ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धावून कंप्लीट केली जाते सहजतेने. नीलची जर चर्चा करायची झाली तर नील अगदी सहजरित्याने चेंडू बॅटला कनेक्ट करतायत. धाव पुढे घेत असताना पाहायला मिळतं स्ट्राईक रोटेट करणं त्याच्यासाठी अडचणीची बाब ठरत नाहीये. परंतु वासिक दुसऱ्या बाजूला जो ॲज अ ओपनर म्हणून आलाय त्याचा खेळ पाहणं हे रोचक ठरणार आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलंय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मागे गेलाय आणि जो एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवण्यात आले. एकदा धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. एकदा धावून कंप्लीट. समृद्धीला इंट्रोड्यूस करण्याचं कारण एकच असेल कारण त्या अगोदरचं जर का षटक आपण पाहिलं पूर्वच्या त्या षटकामध्ये आलेले तिथे 2 त्या धाबा तब्बल 9 धाबा कुठल्या गेल्यात त्या षटकामध्ये आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे रिस्क न घेता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करून धावफलकाला रोख लागावा यासाठी केलेला प्रयत्न. आतमध्ये येणारा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे उत्तर मिळालं नाही नीलला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. सेम फील्ड प्लेसमेंट नीलसाठी सुद्धा आहे. त्यांचा डाऊट करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चिरत असताना चेंडू निघून गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षक खूप चांगला फॉलो केलं चेंडूला. वेळ जाऊ दिला नाहीये. शेवटपर्यंत धावत राहिले. चेस करत राहिले. लॉंग चेस होता परंतु तोपर्यंत नीलने 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आहे. धावफलक खालता बोलता ठेवणं गरजेचं आहे. मोठे फटके येत नाहीत तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं या सूत्रांचा वापर करावा लागेल आणि तो करत असताना दोन्ही फलंदाज आतमध्ये येणारा चेंडू होता आणि यावेळेला अपील सुद्धा झाली. समृद्धचा हा चेंडू समजेन असा झाला होता. कोणत्या प्रकारचं दडपण येऊ दिलेलं नाहीये समृद्धने स्वतःवरती या मागील स्ट्रोकचं आणि त्यामुळे त्याचा तो आत्मविश्वास पूर्णपणे या चेंडूमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. फ्लाईट डिलिव्हरी होती आणि त्यानंतर दिशा देत असताना पुन्हा एकदा चेंडू हाताळला गेला. कोणतीही धाव नाही आणि अशा प्रकारे फक्त 4 धावा या षटकामध्ये येत असताना आपण पाहिला. 31 वरती 1-5 षटकांच्या समाप्तीनंतर आवर्स अकॅडमी. पाच षटक संपलेत. 31 धाबा. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. दोन्ही एंड कडून एक विकेट जरूर गेली आहे परंतु धावफलकाचा जो ग्राफ आहे तो पडू दिलेला नाहीये. 5 षटक म्हणजे 30 डिलिव्हरीज आतापर्यंत हाताळला गेला. 31 धाबा धावफल करते. बॉल टू रन्स नाही. धाव कधी पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलाय. रुद्र आलाय वासिक समोर. शानदार डिलिव्हरी. मग रुद्रचा कंट्रोल जर आपण पाहिला तर आतून बाहेर निघणारे चेंडू त्याने आतापर्यंत जास्त प्रमाणात हाताळलं आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची एज घेऊन चेंडू मागे जाणार तर नाही ना किंवा कोणताही फटका खेळत असताना त्याच्यावरती रिस्क तर नाही. या सर्व गोष्टींची
दखल घेत असताना केलेली वासिकची बॅटिंग आपण पाहिली. कोणत्या प्रकारची काय गडबड नाही. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फ्लिक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट होतीये. ती आक्रमकता अजून बघायला मिळेल नाही. मागील वर्षी आवरचा जो खेळ होता तो आक्रमक स्वरूपाचा होता. धावा खोऱ्यानं बनवताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि तोच आवरचा संघ आज प्रथम फलंदाजी करतोय. मोठ्या पार्टनरशिपसाठी जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसतोय. प्रेमने जरूर प्रयत्न केला होता मोठ्या फटक्या मारण्याचा आणि धावफलकाला वेगळी दिशा देण्याचा, परंतु तो तितकासा सफल ठरला नाही. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. नील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलेला हा फटका. रुद्रवरती अटॅक करण्याचा कोणताही मानस दिसत नाहीये. रुद्रने आतापर्यंत 2 षटक हाताळले. 3रं षटक आहे त्यांचं या स्पेल मधलं. आणि एका एंडने तो दबाव, ते दडपण कायम ठेवण्याचा प्रयत्न कर्णधाराव करवी. हो, या वेळेला खोल टप्प्याचा चेंडू, विकेट टू विकेट. कोणत्या प्रकारे लाईन मिस दिसत नाहीये. फुल लाईनचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न इथे होतोय. आणि नील असफल ठरत असताना आम्हा स्पोर्ट्स क्लब तसेच गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सन्माननीय संतोषजी पिंकुळकर सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. रश ट्रॉफी 2024 दरम्यान आपण पाहत आहात ऐकतात रश ट्रॉफी 2024 चिल्ड्रन्स डे स्पेशल अंडर-15 लेदर बॉल टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटचा हा पहिला दिवस उद्घाटन सोहळा सर्वांच्या माहितीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय पंकजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळेला लेग क्लिक करायचं होतं, परंतु तितकंसं खासा कनेक्शन नाहीये. चेंडू मागे निघून गेलाय. 22च्या रूपाने तोपर्यंत एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. अखेरकार 6व्या षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि 34-1 अशी सद्यस्थिती 6 षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती आबस अकॅडमीची. आवाज स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक सन्माननीय मोहनजी कदम सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा सरचं स्वागत. अनेक मान्यवर आपल्याला या स्पर्धेदरम्यान येताना पाहायला मिळतील. एक वेगळं रूप आहे. दहशत स्पोर्ट्स क्लब वुमेन्स ए डिव्हिजनचे प्रशिक्षक सन्माननीय रवींद्रजी बारिया सर या ठिकाणी उपस्थित. आपलं सुद्धा सरचं स्वागत. आपका भी स्वागत है रवींद्र सर. रश ट्रॉफी में एक वेगळं रूप आहे. रश ट्रॉफी एक वेगळं इंडिकेशन, एक वेगळी दिशा आहे. स्पर्धा कशा प्रकारे असावी, मुलांना कशा प्रकारे प्लॅटफॉर्म मिळावा. बॅटची एज घेऊन छोटू मागे निघून गेलाय, परंतु दबाचा प्रभाव आहे गवतावरती. आउटफील्ड तितकीशी फास्ट नाही आणि त्या कारणास्तव लेग बाईच्या रूपाने ही धाव येते. सिंगलच मिळेल. खूप चांगली गोलंदाजी समृद्धने मागील षटकामध्ये केली. ती फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि कर्णधाराने जो त्याच्यावरती विश्वास दाखवला होता तो सार्थ ठरवतोय. समृद्ध स्वतः कर्णधार आहे आणि त्याला माहित आहे त्याचा रोल काय आहे. खूप चांगल्या प्रकारे लीड सुद्धा करतायत. तो उत्साह त्यांच्या गोलंदाजीमधून, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून बघायला मिळतोय. खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. हा ड्राईव्ह होता क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात. त्याने मात्र चेंडूला फीट केलंय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. धावा चालू आहे. षटकामध्ये 6ची सरासरी ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉवर प्लेमध्ये तितकीशी चांगली कमाल करता आली नाहीये. 34 धावा म्हणायला गेलं तर या अंडर-15 प्रमाणे खूप चांगलं मी म्हणेन. उजव्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट खेळायचं होतं.
परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक यष्टरक्षकाला तिथे चेंडू सुद्धा पकडणं अवघड होऊन बसलं होतं. इतका बळण त्या चेंडूमध्ये बघायला मिळाला. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन घडेल. प्रत्येक चेंडूवरती कुठे ना कुठेतरी आशेचा किरण जागावेल अशी गोलंदाजी समृद्ध करतायत. आणि वासिक पूर्णपणे हतबल आहे. सातत्याने निर्धाव चेंडू घेणं, मनोवैज्ञानिक दडपण हे फलंदाजावरती येत असतं आणि ते साप इथं अवश्य फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतंय. दैसर स्पोर्ट्स क्लब चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना आपण पाहिली. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला, गलीमधून ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव येतात. डायरेक्ट हिट, कोणतीही अडचण नाहीये. सिंगल धाव येते. धावफलकावरती जर नजर टाकली तर 37 धावा आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात समृद्धने. नील पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक एंडवरती दिसेल. शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. प्रामुख्याने ही स्पर्धा डे नाईट स्वरूपाची असते. यावेळेला एक सामना असल्या कारणानं आपण हा सामना पूर्णपणे रजनीमध्ये पाहतोय. रात्रीच्या वातावरणामध्ये खेळलेला हा सामना. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करते आवस टॉस जिंकल्यानंतर आणि अखेरकार 7 षटकाचा खेळ संपतोय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 38-1 ही सद्यस्थिती आवसची. 38 लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर दॅट 7 टीम आवस अकॅडमी. अनेक प्रतिष्ठित प्रशिक्षक या आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आपल्या सर्व नवोदित खेळाडूंना खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं लाभलंय आणि त्यांच्या अंडरखाली हे खेळाडू घडत असताना श्लोक दुबे नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. 8वं षटक T20 आपण पाहतो आणि समृद्धची कॅप्टन्सी खूप चांगला एक बॉलरला ते वापरत आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा होताना पाहायला मिळतो. प्रेमची विकेट आली होती 4थ्या षटकामध्ये विकेट आली आणि त्यानंतर धावांचा वेग थोडासा मंदावल्यासारखं वाटलं. वासिक खूप वेळ खेळपट्टीवरती टिकून जरूर आहेत, परंतु ते मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये दिसलेले नाही आहेत. त्याचबरोबर नील याने सुद्धा आल्यानंतर काही प्रमाणात स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो धावांचा वेग यायला हवा होता तितका आलेला नाहीये. तर त्याच श्लोक समोर कशा प्रकारचे नील खेळी करते आपण पाहूयात. खूप सारा वेळ होता यावेळेला मागे हाताळलेला हा चेंडू ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव येते. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता या चेंडूला. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानात असल्या कारणानं सातत्यानं फील्ड हलतीये. धावाचा प्रभाव पूर्णपणे रात्रीमध्ये या मैदानावरती असेल, म्हणजेच धावांना वेग किंवा धावा तितक्या मोठ्या प्रमाणात दिसतील असं वाटत नाहीये. कदाचित 120-130चा टोटल सुद्धा इथे मोठा मानला जाऊ शकतो. दिशा देण्याचा प्रयत्न कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः समृद्ध त्या ठिकाणी आहेत. जी चपळाई समृद्धने फील्डमध्ये दाखवली आहे ती पूर्णपणे एनर्जी देते त्याच्या गोलंदाजांना. खूप चांगली साथ तिथे पाहायला मिळते. एट ओव्हर इन प्रोग्रेस. 8वं षटक. श्लोकचा हा चेंडू आतमध्ये येणारा. थोडीशी फ्लाईट सुद्धा होती आणि त्यामुळे पूर्णपणे डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हळूहळू धावांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. क्लिअर माइंडसेट की एका धावेने धावफलक पुढे न्यायचं. स्लॉग झोन मध्ये हाणामारी करून धावफलकाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवायचं. अशाच प्रकारची काहीशी स्ट्रॅटेजी असावी. कर्णधाराने दिलेले निर्देशन पूर्णपणे क्लिअर आहे. थोडीशी फ्लाईट जरूर होती. चेंडू गलीमध्ये निघून ट्रॅव्हल होत होता मैदानाला घरंगळत तोपर्यंत पुन्हा एकदा धाव कंप्लीट केली जाते. रज ट्रॉफी आपण पाहतात आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच 42-1
अशी सद्यस्थिती आवर्स अकॅडमी प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली होती. या मैदानाच्या बहुतांश खास खेळाडूंना म्हणा किंवा परिस्थितीला एकत्रित ते जाणतात आणि त्यामुळे घेतलेला हा निर्णय त्यांच्याकडून यष्टीच्या बाहेर खूप सारा रूम दिला होता. फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु टीम मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळेच कदाचित श्लोकने हे साहस केलं हा चेंडू हाताळण्याचा. सिंगल धाव कंप्लीट झाली. एक धाव येते. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. श्लोक आणि समृद्ध यांनी जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज नव्हता, बदल नव्हता. समान लाईनवरती समान लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला आणि त्यामुळे धावा काढण्यासाठी अडचण तर आपल्याला जाणवली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 43 वरती 8 षटकांचा खेळ संपलाय. आठ षटक 43 धावा. नील 14 चेंडू 10 धावांची वैयक्तिक खेळी. वासिफला आपण पाहतोय 12 धावा त्याने सुद्धा केल्यात, परंतु ज्या प्रकारे वासिफ खेळपट्टीवरती टिकून राहिले त्यांच्या बॅटमधून ब्लास्ट लवकरच बघायला मिळू शकतात. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तनिष पटेल. पाचवा गोलंदाज वापरला गेला या 90 षटकामध्ये. योग्य वेळेला चेंज, प्रत्येक गोलंदाजाला सेट होण्यासाठी तितकासा वेळ आणि याहून चांगली संधी नाहीये. काय इथे नील आणि वासिफ या षटकाला मोठं करतील का? कारण नवीन गोलंदाजाला इथे इंट्रोड्यूस केलं जातंय. 4 गोलंदाज या अगोदर वापरले गेलेत टीम दहिसर स्पोर्ट्स क्लब कडून. अजून एक फिरकी गोलंदाज या वेळेला या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना तितकीशी जागा मिळाली, तितकासा वेळ होता, परंतु फायदा उचलू शकले नाहीये. बघा मैदाना घरंगळत म्हणजे तालम ते कार्पेट जाणारे जे चेंडू आहेत ते ट्रॅव्हल होणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. कारण आता गवतावरती म्हणजे जो ग्रीन ग्रास आहे त्याच्यावरती धावाचा प्रभाव तितकाच मोठा आहे आणि चेंडू तिथून ट्रॅव्हल होऊन बॉर्डरलाईन पर्यंत पोहोचेल इतकी ताकद सुद्धा लागत नाहीये. कारण अंडर 15चे आपण खेळाडू पाहतोय मैदानात आणि त्यामुळे तितकी ताकद नसताना, तितकी गती नसताना चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंसं शक्य नाहीये. अपड्राईव्ह थोडासा लॉफ्टेड या वेळेला पाहायला मिळाला. एक धावून कंप्लीट केली गेली वासिफच्या माध्यमातून. नीलला एक सुवर्ण संधी चालून आली होती, कदाचित त्या चेंडूवरती मोठा फटका बनला असता, परंतु सध्याची जर वातावरण निर्मिती पाहिली तर दहिसर स्पोर्ट्स क्लबची क्षेत्ररक्षक तितकी चपल राहिले. खूप चांगला एफर्ट त्यांचा फील्डमध्ये आपल्याला पाहिला आणि त्यामुळे धावा वेगाला बनत नाहीयेत. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगली फिल्डिंग. कर्णधाराचं निर्देशन एकच आहे, कसंही करा काही करा चेंडूला अडवा जेणेकरून धावा बनणार नाहीत. जितक्या धावांना रोख लागावला जाईल तितकीच कमी मेहनत ही तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये लागेल, असे काही निर्देशन असावेत. एका धावेने हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न. ओहो, उजव्या स्टेच्या बाहेर चेंडू हा जास्तच बाहेर निघालाय. बघा जवळजवळ 4थ्या ते 5व्या स्टंपवरती हा चेंडू हातून बाहेर काढण्याचा प्रयत्न. लाईन मध्ये थोडं भरकटत असताना गोलंदाज आणि त्यामुळे अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्रा रन्स खूप इम्पॉर्टंट असतात ज्यावेळेला तुम्ही ओव्हरऑल धावफलक पाहता. त्यामध्ये बहुतांश वेळा असं झालं मॅच दरम्यान की एक्स्ट्रा रनचा जो काही वाटा आहे तो तुमची मॅच गमावण्यास तुम्हाला कारणीभूत ठरताना दिसतो. आणि म्हणूनच एक्स्ट्रावरती सुद्धा कंट्रोल असणं गरजेचं आहे. जिथे मोठे फटके येत नाहीयेत तिथे किमान या धावा तरी नाही आल्या पाहिजेत आणि हा प्रयत्न असणार आहे दहिसर स्पोर्ट्स क्लबचा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. धाव इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तिथे शूज सुद्धा स्किट होतात. म्हणजे एक क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे जर का जास्त वेगाने धावत गेला कदाचित तिथे स्किट होऊन पडण्याचे संकेत जास्त आहेत. आणि 2 वेळा आपण पाहिलं तिथे
जो आता लॉंगआउट मध्ये टीम मध्ये प्रोटेक्टिव्ह फिल्डर आहे तो मात्र 2 वेळा स्किट होताना पाहायला मिळाला. तनिष शानदार डिलिव्हरी, उच्चष्टन आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, त्या चेंडूला फक्त थांबवलंय आणि कोणती धाव या चेंडूवरती येत नाही. अखेरकार 9 षटकाचा खेळ संपतोय. 48 वरती 1 आबर्स अकॅडमी. आफ्टर द 9 ओव्हर 48 लॉस ऑफ 1 विकेट. टीम आबर्स. श्लोक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला. मागील षटकामध्ये श्लोकला आपण वैतरणा एंडकडून पाहिलं होतं, खाडी एंडकडून मी म्हणेन, आणि आता पवेलियन एंडकडून. स्टेफाडून करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, लॉफ्ट स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, काय ट्रॅव्हल होईल का? आणि येस, चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. डाऊन द मिड विकेट. हा चेंडू निघून गेला. चौकार येताना पाहायला मिळाला. आणि वासिकने आता आपले इरादे स्पष्ट करत असताना हा चौकार इथे प्रदर्शित केलाय. 52. या चौकाराच्या साह्यानं धावा आपण पाहिला. व्हेरी फर्स्ट बॉल वरती श्लोकचा ज्या वेळेला एंड बदलला त्यावेळेला आपले इरादे सुद्धा बदलल्यात. व्हॉट अ शॉट. यावेळेला बॅकफुटरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणत्या प्रकारे तिथे धाव मिळणार नाहीये. खूप क्लोज तिथे क्षेत्ररक्षक लावण्यात आला. चांगला कमबॅक श्लोकचा. वासिक हो तयार होते यावेळेला मिड विकेटच्या डोक्यात खेळण्यासाठी. एसटीजीच्या रूपाने वासिक बाद. दुसरा हादरा आबर्सला. वासिक बाद झालाय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून गतीने बीट आणि ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलं होतं त्याला पाहता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. उर्वरित काम यष्टिरक्षकाने केलं आणि फलंदाज बाद. दुसरा हादरा आवर्स अकॅडमीला आपण पाहिला. नवीन बॅटर आता स्वरूप गवई मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चर्चा केली जाते इथून पुढे कशा प्रकारे खेळ करायचा आहे. ड्रिंक ब्रेक आहे आणि या ड्रिंक ब्रेक मध्ये निर्देशनं दिली जातील. कॅप्टन कर्वी कशा प्रकारे इथून पुढच्या 10 षटकांमध्ये आपल्याला खेळ करायचा आहे. 10वं षटक प्रगतीपथावरती आहे. नीलने खूप सारा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केलाय. स्वरूप मैदानाच्या आतमध्ये आला अशा भूमिकेमध्ये ज्या ठिकाणी त्याला धावा खोऱ्यानं लुटायच्या आहेत. पहिली बॅटिंगनुसार जर आपण बघायचं झालं तरी ते 120, 130, 140 या धावा खूप चांगला टोटल मानलं जाऊ शकतं. तैसर स्पोर्ट्स क्लब तितका लांबचा वरचा प्रवास साधून इथपर्यंत आल्यात म्हटल्यानंतर त्यांचं सुद्धा प्लॅनिंग तितकं चांगलं झालेलं असणार आहे. कशा प्रकारे कितपत धावांवरती रोखावं, किती धावांपर्यंतचा पाठलाग आपण करू शकतो, या सर्व बाबींवरती चर्चा झाली आहे. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी सर्व काही सेट आहे. श्लोकने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. दुसरा हादरा, दुसरं विकेट.
आवाजसाठी एक चांगली भागीदारी अशी रचली जाईल असं वाटत होतं, एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होईल असं वाटत होतं, परंतु ती पार्टनरशिप तितकीशी मोठी झालेली नाहीये आणि नाशिकला आपण मैदानाबाहेर येताना पाहिलंय. स्वरूप आलाय, नावामध्ये स्वरूप आहे, परंतु या इनिंगचं रूप कसं घडवायचं हे स्वरूपच्या हातामध्ये असेल. खूप महत्वाच्या आणि मोठ्या जबाबदारीमध्ये त्याला खेळ करायचा आहे. ती जबाबदारी तो कशा प्रकारे पार पाडतोय हे आपण पाहणार आहोत. श्लोकचा हा चेंडू यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर निघून चाललाय. पंच वळतात आणि सांगतायत की येस इट इज अ वाईड बॉल. सोपं नाहीये गोलंदाजी करणं. ज्या वेळेला चेंडू एकदा का कार्पेटच्या साह्यानं म्हणजे मैदानामध्ये जास्त वेळ फिरलेला असेल त्यानंतर त्याच्यावरती आलेलं दबावाचं आवरण आणि त्यानंतर चेंडूला वळवणं खूप मोठे चॅलेंज गोलंदाजासाठी सुद्धा आहेत. हो हो हो, बाहेर येणारा चेंडू होता, माहित होतं आउट स्विंगर आहे आणि त्यामुळे त्या चेंडूला सोडलंय, लेफ्ट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता होती. रश ट्रॉफी 2024 बाल दिनानिमित्त या स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय. हो हो, उजव्या स्टेज बाहेर आहे चेंडू आणि तिथून फटका इनिशिएट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ती फ्लाईट होती, त्या फ्लाईटने आणि गतीने बीट केलं स्वरूपला. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा प्रकारे 10 षटकांचा खेळ संपतोय आणि 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 53 आहेत. 53 लॉस ऑफ 2 विकेट टीम आवाज अकॅडमी. तनिष पटेल नवीन गोलंदाज. नव्हे तर तनिषचं मला वाटते दुसरं षटक असेल, पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. या अगोदरच्या षटका अगोदर त्याचं हे षटक आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला त्याच्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. आतापर्यंत 5 गोलंदाज वापरले दैसे स्पोर्ट्स क्लबने. 2 महत्वाच्या विकेट म्हणजेच ओपनिंग पेअरला तंबूदार असं दाखवलाय आणि आवाजसाठी आता 2 मिडल ऑर्डर बॅटर, त्यामध्ये नील आणि स्वरूप यांना आपण पाहतोय. लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलायचे. तितका चांगल्या प्रकारे चेंडूला बाहेर पाठवू दिलं नाहीये. फटक्याला एलिव्हेट करत असताना अडचण निर्माण झाली आणि अखेरकार नीलच्या खेळीचा अंत होत असताना अजून एक खात्रा टीम आवर्सला. हरमीतने टीमला जेल, सुंदर जेल तयार होते हरमीत. आणि मगापासून आपण जर पाहिलं तर मिडविकेट मध्ये सर्कलच्या खूप आतमध्ये क्षेत्ररक्षकाला का उभं करण्यात आलंय, अगदी शॉर्ट पोझिशन मध्ये का आणण्यात आलं होतं, त्याचं उत्तर आता मिळालंय. बॅकफुटवरती जाऊन ज्या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न नीलने केला त्यावेळेला प्रॉपर बॅटवरती आला नाही, तितका चांगला टाइम करू शकला नाही आणि त्याचा मिस टायमिंग याचा फायदा म्हणून झेल टिपण्यात आला आणि नीलच्या खेळीचा अंत सुद्धा होताना आपण पाहिलाय. नवीन फलंदाज आरव आलाय. आरव मैदानाच्या आतमध्ये आलाय नव्यानं आणि आता दोन्ही नवीन फलंदाज मैदानात आहेत म्हटल्यानंतर धावा कशा प्रकारे. हो हो, व्हॉट अ बॉल, शानदार डिलिव्हरी. आणि त्यानंतर मला वाटतं इथे एसटी उडवली गेली की काय. येस, आल्या आल्या फ्लाईटने बीट केलं आणि टप्पा पडल्यानंतर जी गती अर्जित केली होती त्याने चेंडू आतमध्ये येत असताना फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. तनिष पटेल खूप चांगला स्पेल आतापर्यंत मार्गस्थ आहे. कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता, आरवला हा चेंडू समजला नाहीये. जी फ्लाईट होती त्या फ्लाईटने चेंडू असं वाटलं होतं की थोडासा आतमध्ये येईल आणि त्यामुळे जो फटका बा कशा प्रकारे खेळले होते. शेवटच्या क्षणाला बॅट लवकर मान केली गेली आणि त्यामुळे हा चेंडू आतमध्ये येत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन.
आयुष बँडल आरवची जागा घेण्यासाठी आयुष मैदानात दाखल होतोय. स्वरूप अजूनही बघायच्या भूमिकेमध्ये, त्याला सुद्धा येऊन जास्त वेळ झालेला नाहीये. परंतु अचानक आपण जर या इनिंग मध्ये पाहिला तर 9व्या षटकानंतर खूप मोठा फेरबदल. 4 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत, म्हणजे जी चांगली स्थिती वाटत होती. बॉल गणित धावा येत होत्या आणि त्यामुळे हे धावफलक असं वाटत होतं 120, 25, 30 असं काहीच दिसेल. परंतु आता या विकेट आल्यानंतर तनिष पटेल याने मात्र वेगळ्या दिशेला हा सामना नेऊन ठेवलाय. ऑन हॅट्रिक असतील, लगातार 2 विकेट आल्यात. हॅट्रिक बॉल आहे, बघूयात या हॅट्रिक बॉल वरती कशा प्रकारे खेळ तनिष करतोय. आणि त्याच्या समोर आयुष. हो 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 हो, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा बाहेर आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा परिणाम फलंदाजावरती नाहीये. फलंदाजाने चेंडूला सोडलाय. तनिष खांदे पूर्णपणे उंच आहेत. आत्मविश्वास वाढलाय तनिषचा, ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. हो 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 हो, बघा म्हणतात ना, एखादा गरम दूध प्याल्यानंतर एखादा चटका जिभेला लागला, त्यानंतर थंड दूध सुद्धा हळूहळू फुकून प्यायलं जातं. त्या प्रकारचा हा प्रकार आहे. ज्या प्रकारे विकेट्स आल्यात त्या विकेट्सला पाहता आयुष सुद्धा विचार करतोय की कोणत्या प्रकारे हानी होणार नाही, इतकी सावध मला बॅटिंग करायची. लेग स्टंपवरचा चेंडू यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, एक अपील जरूर झाली, परंतु पंच अपील फेटाळत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी असेल. 11वे षटक प्रगतीपथावरती. 11 ओव्हर्स ऑन प्रोग्रेस. 10.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आरव अजूनही सरप्राईज आहे त्या डिलिव्हरीला, कशा प्रकारे तो चेंडू हाताळला गेला होता. व्हेरी फर्स्ट बॉल. बॅकफुटर जाऊन कट काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा होता आणि चेंडूला तिथे दिशा देत असताना एकदा कंप्लीट केली जाते. सिंगल नाही. 11व्या षटकाची समाप्ती. 54 4 आवर्स क्रिकेट अकॅडमी. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिलं षटक पूरवने हाताळलं, 3 धावांचं हाताळलं होतं. त्यानंतर उर्वरित षटकांमध्ये कशा प्रकारे खेळ चालला होता. रुद्राने सुद्धा 3 धावांचं षटक. तिसरं षटक थोडंसं मागडं होतं, म्हणजे एकंदरीत स्टॅटिस्टिक जर पाहिली तर त्याच्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्या हायेस्ट होत्या. आणि त्यानंतर कोणतंही षटक असं नव्हतं त्या षटकामध्ये 6च्या पुढे धावा गेल्यात. 12 नंतर तुम्हाला दुसरा जर कोणतं षटक मोठा असेल तर तिथे त्या 5 धावांचं आहे. 5, 4, 3, 2, 1 अशा धावा. एक षटक रुद्राचं होतं, तिथे सुद्धा 9 धावा आल्या, तिथे एक चौकार आला होता. ही 2 षटकं जर सोडली तर कोणत्याही षटकामध्ये 5च्या पुढे धावा काढता आलेल्या नाहीत. ही सर्वाधिक मोठी अडचण आणि कॅल्क्युलेटिव्ह दबाव आणणारा तो क्षण. श्लोक वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय. फक्त दिशा दिली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो जोपर्यंत जाऊन फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धावून कंप्लीट केली जाते. आयुषने स्ट्राईक रोटेट करत असताना स्वरूपला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणलं. मागील षटक पूर्णपणे स्वरूप नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहिले ते सोडून दिलं चेंडूला स्वरूपने. बघा, इथून येणाऱ्या डॉट डिलिव्हरीज, इथून येणारे काही कोणतीही प्रक्रिया असो, दुसऱ्या इनिंग मध्ये या सर्व प्रक्रियांचे पडसाद आपल्याला बघायला मिळतील. बॅकफुटवरती गेले, खूप चांगला स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. काय जबरदस्त फटका आहे. या अगोदरचा चेंडू त्यांनी जज केला होता, पाहिला होता कशा प्रकारे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर येतोय की आतमध्ये येतोय की सरळ जातोय. आणि त्यानंतर बघा कशा प्रकारे फटका खेळला होता. उजव्या स्टेच्या बाहेर जवळजवळ 3ऱ्या ते 4थ्या स्टंपवरचा चेंडू आणि त्याला बॅकफुटवरती जात असताना पुढे असा कापलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जात असताना सीमारेषा गाठली आहे 4 धावांसाठी. चौकार, गॅप शोधलाय आणि स्वरूपचा जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो आहे तो या फटक्यात नक्कीच वाढलेला असेल.
आणि त्याचं वैयक्तिक खातं सुद्धा चौकाराने त्यांनी ओपन केलंय. क्या बात आहे. एक चांगली साईन आहे त्याच्या स्वतःसाठी. ज्यावेळेला चौकाराने खातं ओपन होतं, षटकाराने खातं ओपन होतं, त्यावेळेला ते एक संकेत असतात की चेंडू चांगला बॅटला कनेक्ट होतोय आणि धावा मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. खूप चांगला कमबॅक श्लोकचा इथे बघायला मिळतोय. चौकारानंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ चौकारानंतरचे जे 2 ते 3 चेंडू आपण पाहिले, कोणती धाव आलेली नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू त्याला सुद्धा दिलाय सन्मान. फॉलोथ्रोमध्ये फील्ड होईल तोपर्यंत कोणती धाव नाहीये. 12व्या षटकाचा खेळ संपतोय. 59 वरती 4, 59 लॉस ऑफ 4 विकेट. टीम आवाज क्रिकेट अकॅडमी. बारा षटकं संपलेत आणि 13व्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन स्वतःला घेऊन येत असताना समृद्ध खूप चांगली गोलंदाजी समृद्धने केली आहे. 2 षटकं हाताळली, 7 धावा त्याने खर्च केल्या. कोणते विकेट आलेले नाहीये, परंतु महत्वपूर्ण स्पेल होता. चौथा बॉलर म्हणून, तिसरा बॉलर म्हणून स्वतः समृद्ध घेऊन आले होते. आयुष समोर समृद्ध बघा, जी फ्लाईट आहे ती फ्लाईट पूर्णपणे फलंदाजाला बीट करताना दिसते. 2 फलंदाज फ्लाईट डिलिव्हरी वरती बाद होताना आपण पाहिले. तीन फिरकी गोलंदाजाचा वापर. 3/4. तो इथे अपील 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 अँड गॉन. यष्ट्यांसमोर आढळले आयुष आणि बाद होत असताना त्यांना तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. समृद्धने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 59 वरती 5वा हादरा. हताश आणि निराश चेहरा आयुषचा. कशा प्रकारे बाद झाले बघू शकता आपण. समृद्धची डिलिव्हरी पूर्णपणे यष्टम समोर येणार. हा चेंडू अगदी समोर स्टंपच्या आदळले आणि त्यानंतर पंचांचं बोट आपोआप हवेमध्ये येत असताना आयुष बाद झालाय. नवीन बॅटर दीर्घायू देसाई. मागील वर्षी दीर्घायूला आपण ऍज अ ओपनर म्हणून पाहिलं होतं. त्या वर्षी 7व्या नंबरवरती फलंदाजीला येत असताना पोटेन्शियल आहे खेळाडूमध्ये. दिशा दिली, या चेंडूला सुद्धा सन्मान दिलाय. कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता खूप मोठं चॅलेंज आहे आवर समोर खेळपट्टीवरती उभं राहण्याचं, किमान या धावा 100च्या पार नेण्याचं. आणि त्यासाठी विकेट खूप महत्वाचा पार्ट आहे. फिरकी घेणारे चेंडू त्रास देतात. खेळपट्टी अचानक आपलं रूप बदलताना दिसते. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि समृद्धने या खेळीला पूर्णपणे समृद्ध केलं. म्हणजे पहिल्या इनिंगला आपल्या बाजूने तितकं पाहता झुकावून ठेवलंय आणि आवाजसाठी थोड्या अडचणी वाढल्या. हो, क्या बात आहे. अपील जरूर होती, परंतु बॅटचा आवाज एज असल्या कारणानं पंचांनी अपीलला फेटाळलंय. सातत्यानं गोलंदाजी विकेट टू विकेट होतीये. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाहीये. कुठल्याही प्रकारची रिस्क जर घेतली गेली तर त्याचा भुगतान भोगायला लागू शकतं. समान 3 डिलिव्हरीज, कोणत्याही प्रकारे बदल नाहीये. समृद्धच्या या सर्व जर चेंडूला आपण पाहिलं तर कोणते उत्तर फलंदाजांकडे नव्हतं. आणि या षटकामध्ये विकेट मिळण्यावर कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय समृद्ध. कर्णधार कसा असावा, कर्णधाराकडून काय अपेक्षा असतात कोचला, प्रशिक्षकांना, आणि त्या अपेक्षेनुसार खेळ त्यांचा होतोय. आणि ज्या वेळेला कर्णधाराच्या माध्यमातून अशा प्रकारची कामगिरी होते त्यावेळेला आपोआप बाकी खेळाडू सुद्धा आपला
खेळ उंचावताना दिसत असतात आणि कदाचित त्याचेच पडसाद असावेत. पहिल्या इनिंग मध्ये इतका चांगला खेळ दहिसर स्पोर्ट्स क्लबचा होतोय. श्लोक आपल्या कोट्यातील शेवटचे षटक हाताळण्यासाठी आले. 3 षटकाचा स्पेल आतापर्यंत 15 धावा त्याला खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली आहे. स्वरूप समोर असणार आहे, ज्या स्वरूपने मागील षटकामध्ये 1 चौकार श्लोकच्या लगावला होता. गलीमधून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये गती तितकीशी नाहीये, त्यामुळे चेंडू तितका वेगानं ट्रॅव्हल होत नाहीये. संत अशी धावगती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणती धाव मिळत नाहीये. अटॅकिंग फील्ड आहे, कोणत्या प्रकारे धाव घेण्याची संधी नाही. पुढापडी शॉट मध्ये जर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिला, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा सर्कलच्या मागे. शेवटी दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. गलीमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जर आपण पाहिलं तर तितका डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही पाहायला मिळत नाही. ऑन साईडला खेळायला हा चेंडू ऑन ड्राईव्ह आहे. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. स्वरूपने स्वतःने थांबवले दीर्घायूला. कोणती धाव घेतलेली नाहीये. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 60 धावा अखेरकार पूर्ण होत आहेत. 14वं षटक मार्गस्थ आहे. चर्चा होती 130 120 त्या धावांची आणि आता तो सर्व निकष जो आहे हो सन्मान दिला गेलाय. विकेट हातामध्ये न राहिल्या कारणानं बॅट खोलण्याचे विचारही मनामध्ये येत नाहीत. अशा प्रकारची काहीशी खेळी मैदानात. परंतु दीर्घायू म्हणा, स्वरूप म्हणा, दोन्ही खेळाडू जाणतात आपला पोटेन्शियल. हो कट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्लाईटने बीट केलं आणि अशा प्रकारे 4 षटकांचा स्पेल हा श्लोकचा संपतोय. 4 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवली. व्हेरी गुड बॉलिंग बाय श्लोक. 14 षटकांचा खेळ संपतोय. 60 वरती धावफलक थांबलाय. येणारी 6 षटक अजूनही शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. रश ट्रॉफी 2024 आपण पाहतात. बाल दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी पाहतो. मागील वर्षापासून या स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप आपण पाहतोय. मागील वर्षी खूप चांगली आणि थाटामाटामध्ये ही स्पर्धा पार पडली. आज या वर्षामध्ये 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून दिवस साजरा केला जातोय आणि त्याचा औचित्य साधून हा उद्घाटन सामना म्हणू शकता. पहिली मॅच त्यामध्ये आवाज क्रिकेट अकॅडमी त्यांच्यासमोर दहिसर स्पोर्ट्स क्लब असा सामना रंगतोय. मागील वर्षाचा आवाजचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. समृद्ध शेवटचं षटक त्याच्या स्पेलमध्ये हाताळण्यासाठी घेऊन सज्ज झालाय. मागील 4 डिलिव्हरी जर आपण बघितलं तर समृद्धने कोणत्याही प्रकारचा लाईन मध्ये म्हणा किंवा लेंथ मध्ये बदलाव आणलेला नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग, सेम लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी, जेणेकरून फलंदाज पूर्णपणे अनप्लेबल होऊन बसतोय आणि हा महाराज सातत्याने होताना दिसलाय. कट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग. एक धाव येताना पाहायला मिळते. प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु ते प्रयत्न हवाई हल्ले करून नाही. अलॉंग दी कार्पेट मैदानालगत फलंदाजी केली जाते, जेणेकरून कोणती हानी न होता धावा कशा बनतील यासाठी प्रयत्न केले जातात दोन्ही फलंदाजाकडून. दीर्घायू देसाई. हो कट केला चेंडू. भागे निघून गेला दोघांच्या मधून. स्वाभाविक आहे हा चेंडू फिरणं, हा चेंडू वळण घेणं, कारण तितकंसं चांगलं कनेक्शन नव्हतं. इथे डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली आहे. कॅल्क्युलेटिव्हली या मॅचकडे जर बघितलं तर चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे 34 नव्हे 33 आणि 33 चेंडूमध्ये जर 33 धावा आल्या तर हे कदाचित 95च्या आसपासचा धावफलक असेल. 1 ते 2 मोठे फटके लगावले तरी सुद्धा 100 पार होऊ शकते. प्रश्न एकच आहे की इथून या अगोदर होणारी जी 14 षटकं होती त्यामध्ये तितकं धावफलक गाठले गेलेलं नाहीये जितकं अपेक्षित होतं. त्यामुळे इथून पुढे धाव बनवण्यासाठी काय त्या विकेट्स शिल्लक आहेत का?
हळूहळू धावांची गती पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला गेला. सिंगल ताप येते. समृद्ध आपल्या खात्यातील शेवटचे षटक संघासाठी 15वे षटक हाताळण्यासाठी ते आले. रश ट्रॉफी T20 आपण पाहतात. 8 संघांचा समावेश आहे. ओहो, दीर्घायू आला. स्टंप समोर, पंचांचा बोट हवेमध्ये. अखेरकार जे चेंडू चाचपडत खेळत होते दीर्घायू, त्याच चेंडू नंतर आता तोच चेंडू बाद होण्यासाठी ठरतोय. कारणीभूत अजून एका विकेटचं पतन. 1 फॉर विकेट डाऊन. टीम आवाज क्रिकेट अकादमी. कॅलेब अल्मेडा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. समृद्ध समोर. हो, क्या बात है. 15वं षटक संपन्न आणि 15व्या षटकाच्या समाप्तीनंतर 63 वरती 6 टीम आवाज अकॅडमी. चलो नवीन गोलंदाज अंशु गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू त्यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. स्वरूप स्ट्राईक लाईन वरती आहे. कॅलेब आणि स्वरूप खूप मोठी धुरा याच्या खांद्यावरती, खूप मोठी जबाबदारी. 8ली 100 इथे गाठणं गरजेचं असणाऱ्या आवर्स क्रिकेट क्लबला हा सामना त्यांच्या बाजूने चुकता करण्यासाठी पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू कॅम्पमधून ट्रॅव्हल नाही झाला. ओहो, इथे काय घडलंय. हा नाना करता करता स्वतःला थांबवलं. अखेरकार ही धाव झालेली नाहीये. नाही कोणत्या प्रकारची हानी झाली आहे. निर्धाव चेंडू येतोय. अंशु सन्मान दिला या चेंडूला. काय माइंडसेट असावा, कारण अजूनही 3 विकेट हातामध्ये, 4 विकेट हातामध्ये, माफ करा. कधी मोठे फटके खेळले जातील, कधी मोठ्या धावा येतील याची सर्वांना उत्कंठ आहे. परंतु धावफलक पाहता सद्यस्थिती दहिसर स्पोर्ट्स क्लबची अतिशय चांगली. यावेळेला दिशा दिली चेंडूला. चेंडू निघून गेला दोघांच्या मधून. ट्रॅव्हल होतोय. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. सुंदर फटका, नजाकतीने भरलेला फटका. सातत्याने याच फटक्यासाठी प्रयत्न करत होते स्वरूप आणि अखेरकार त्यांना तो सूर गवसला. ती दिशा मिळाली आहे आणि ते यश सुद्धा मिळालं मी म्हणेल. बघा कशा प्रकारे गलीमधून 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला भेदून पाठवलं. 4 धावांसाठी हा दुसरा चौकार स्वरूपच्या बॅटमधून. अंशुम पुन्हा एकदा प्राटम विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न. एकदा डायरेक्ट हिट. हो शानदार फेकी.
सिंगल धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. स्वरूपची विकेट खूप महत्वाची आहे. स्वरूपने खूप सारा खेळपट्टीवरती वेळ व्यतीत केला आणि त्यामुळे स्वरूपकडून धावा मोठ्या प्रमाणात येण्याचे संकेत आहेत. 68. 16वा षटक प्रगतीपथावरती. शेवटचा अंतिम चेंडू. कॅलेब, हो लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचदंडित करतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. फिरकीपट्टीने जो मधल्या फळीला कॉलॅप्स करण्याचे जे कार्य केले ते अतिशय वाखाणण्याजोगे आणि त्यामुळे धावांचा जो काही डोंगर उभा राहिला असं वाटलं होतं तो मात्र राहिलेला नाहीये. सुरुवात अतिशय चांगली होती. विकेट तितक्या लवकर आल्या नव्हत्या, परंतु फिरकीने जो काही कंट्रोल दाखवला तो खरोखरच वाखाणण्याजोगे होता. इथे एक धाव घेण्याच्या नादामध्ये स्वरूप जरूर स्ट्राईक रोटेट करत होते. कोणती धाव आलेली नाही आणि असं असताना 16 षटकाचा खेळ संपतोय. 69 वरती 6. 69 लॉस ऑफ 6 विकेट. टीम आवर्स क्रिकेट अकॅडमी. तनिष पटेल गोलंदाजी मार्क वरती येताना दिसत आहेत. खाडी एंड कडून 69. 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक. स्वरूपसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने फलकामध्ये फीड करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग करेल तोपर्यंत एक धाव येते. हळूहळू गिअर बदलले जातील. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ब्रश ट्रॉफी आपण पाहतात. खूप चांगलं वातावरण. थंडीला हळूहळू सुरुवात झाली. गार वारे मैदानात वाहतात आणि या थंडीमध्ये दबाचा प्रभाव म्हणा, खेळपट्टीवरती दिसून येते, आउटफील्डवरती दिसून येते, धावांवरती दिसून येते, या पूर्णपणे मॅच वरती दिसून येतोय. आणि अशा वातावरणामध्ये खेळलं गेलं हे रजनी क्रिकेट. आले कॅलेब 6. चेंडू आतमध्ये येणारा आपण पाहिला आणि मला वाटते इथे यष्ट्या उद्ध्वस्त केला. काय शानदार डिलिव्हरी. विकेटच्या बदलाने कॅलेबला सुद्धा माघारी परतावा लागेल. गॉन. कॅलेब बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी दक्ष पुजारी तवीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू मॅनिंग 70 लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर दॅट 16.2 डिलिव्हरीज. काय जबरदस्त गोलंदाजी होती. तनिषची प्रशंसा करावी तितकी कमी, ज्या प्रकारे त्याने आता गोलंदाजी केली. 2.2 षटकांचा खेळ, 3 विकेट आतापर्यंत त्याने घेतल्यात आणि 7 धावा फक्त खर्च केल्यात. काय जबरदस्त स्पेल आहे बघा. या फिरकीपट्टूंनी पूर्णपणे या मॅच मध्ये आपले पकड कायम ठेवले. दसर स्पोर्ट्स क्लब साठी अवश्य फलंदाजांना चालू दिलेलं नाहीये. महत्वाचं कार्य तनिष आणि समृद्ध याने पार पाडलं. श्लोकने सुद्धा काही प्रमाणात चांगली गोलंदाजी केली. त्याचा 4 षटकांचा स्पेल इथे संपन्न झालाय. तनिष दिशा देण्याचा प्रयत्न. कोणती धाव या चेंडूवरती नाही, परंतु ज्या प्रकारे चेंडू बॅटला कनेक्ट झाला, कॉन्फिडन्स उंचावेल नक्कीच फलंदाजाचा अशा प्रकारच्या साऊंडने, अशा प्रकारच्या कनेक्शनने. कारण मागील काही फलंदाज आपण पाहिले कनेक्शन होत नव्हतं, त्यामुळे त्यांना बॅटिंग करण्यासाठी अडचणी येत असताना पाहायला मिळाल्या. दबदबा राहिला फिरकीपटूंचा.
स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली चेंडू खाली आला आणि हा झेल टिपत असताना फलंदाज बाद अजून एका विकेटचं पतन 1 फॉर विकेट डाऊन. आरुष मिश्राने टिपला झेल आणि दक्षला मैदान सोडावं लागतंय. अर्जुन आला नवीन फलंदाज तनिष समोर. ड्राईव्ह केला गेला स्वरूप तिथे स्ट्राईक साठी झगडतायत की कधी स्ट्राईक मिळेल परंतु स्ट्राईक मिळत नाहीत. खूप चांगला ड्राईव्ह होता. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. डॉट बॉलची सांगता 70 वरती 8 आहेत. हो जास्तच मागे आले फ्लाईट पुन्हा एकदा बी टप्पा पडल्यानंतर चेंडू ड्रिफ्ट होत जस्टांवरती फलंदाज बाद अजून एका विकेटचा पतन. हा जबरदस्त स्पेल आहे. फायफर केला इथे 5 विकेट. त्यावेळेला तनिषच्या नावे तनिष पटेल व्हॉट अ स्पेल. 3 षटक अजून एक षटक तनिषचं बाकी आहे आणि पूर्णपणे बॅटिंग ऑर्डरला कोलॅप्स केलंय. आवाज क्रिकेट अकॅडमीच्या चिंताजनक स्थिती आहे. नमीश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. आता स्वरूपवरती सर्वांच्या नजरा आहेत कारण षटक भलेही 3 शिल्लक असली तरी सुद्धा फलंदाज शिल्लक नाहीयेत. शेवटची विकेट इथे बाकी असेल आणि आता स्वरूप कशा प्रकारे या धावफलकाला मोठं करतो किंवा कशा प्रकारे बॅटिंग करतो यावरती नजर असणार आहे. 70 वरती धावफलक आहे म्हणजेच काय तर किमान 90-100 असा विचार जरूर करते टीम आवाज. परंतु गोलंदाजांनी त्या धावा होऊ द्यायचं नाही असं काहीशी माणसे गाठ मानली आहे. अंशुम नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. T20 आपण पाहतात फ्रेश ट्रॉफी 2024. या वेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपलाय. कॅच केलंय चेंडूला आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पडलाय महागामध्ये. स्वरूपच्या खेळीचं अंत आणि असं करत असताना पहिल्या इनिंगचा खेळ पूर्णपणे संपतोय कारण टीम आवाज होती ऑल आउट. 70 धावा 10 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 17.1 चेंडूमध्ये हे इनिंग संपतीये आणि 71चं लक्ष ठेवलं गेलंय आवाज अकॅडमीच्या माध्यमातून दहिसर स्पोर्ट्स क्लब या संघासमोर.